at the start of the operation, we had sent a message to Pakistan saying we are striking at terrorist infrastructure. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं हे वक्तव्य. एस जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकिस्तानला मेसेज पाठवल्याचं म्हटलंय आणि तोच धागा पकडून देशात राजकीय धुमशान रंगलंय. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना चांगलंच घेरलंय. हल्ल्याआधीच भारतानं पाकला माहिती देणं गुन्हा आहे. परराष्ट्र मंत्र्यांना हा अधिकार कुणी दिला? भारताचे किती लढाऊ विमान पाडले गेले? तो अपघात नाही तर गुन्हा आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यावर गप्प का आहेत? देशाला सत्य जाणून घ्यायचं आहे. तर काँग्रेस नेते पवन खेरांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर गद्दारीचा आरोप केलाय. ये मुखबिरी है, ये अपराध है, ये गद्दारी है. आपके मुंह से ये शब्द एक एक यहां मीडिया कर्मी बैठा है, देश के हर नागरिक ने, विश्व के हर नागरिक ने देखा आपने क्या बोला कि हमने पाकिस्तान को बता दिया था कि हम सिर्फ आतंकी ठिकानों पर हमला करने जा रहे हैं. अब बताइए, मुखबिरी नहीं है तो क्या है? तर काँग्रेसच्या आरोपांनी घायाळ झालेल्या जयशंकर यांच्या मदतीला परराष्ट्र मंत्रालय धावून आलंय. तर काँग्रेसनंच मोडतोड करून व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचं म्हटलंय. पाकला कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. जयशंकर यांचं वक्तव्य मोडतोड करून प्रसिद्ध केलं गेलं. राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन आहेत. ऑपरेशन नंतर माहिती देणं ही सामान्य प्रक्रिया आहे. ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तान विरोधात संपूर्ण देश एकवटलाय. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या परराष्ट्र धोरणाची कसोटी लागली आहे. त्यामुळे परकीयांशी लढताना सरकारनं कुठलाही आडपडदा न ठेवता आपली भूमिका स्पष्ट करून दूध का दूध आणि पानी का पानी करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.